आणि दुसरा सध्या परिणाम आहे त्या स्पर्धेत. इस्रायल इराण या युद्धाचा परिणाम या आमच्या अन्न क्षेत्रावर खूप जाणवत आहे आणि याचा परिणाम म्हणजे गॅस टंचाई मोठ्या प्रमाणात आम्हाला जाणवत आहे. या गॅस टंचाईमुळं म्हणजे अन्न क्षेत्र चालू करावं की बंद ठेवावं असा प्रश्न आमच्या समोर निर्माण झालेला आहे. हजारो भक्तांची या ठिकाणी गैरसोय होणार आहे. काही कर्मचाऱ्यांना आम्हाला सक्ती रजा करून घरी बसावं लागणार आहे अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. 4 ते 5 दिवस परत एवढाच साठा आमच्याकडे शिल्लक आहे. त्यानंतर काय करायचं हा प्रश्न आमच्या समोर आहे. 3 पर्याय या ठिकाणी आम्ही शोधलेले आहेत. एक तर गॅस जेवण चुली लाकडावर करायचं किंवा अन्न क्षेत्राला एखादा पदार्थ कमी करायचा आणि अन्न क्षेत्र एक दिवस बंद ठेवून एक दिवस चालवायचं असाही पर्याय आम्ही शोधतोय. पण सरकारनं आमच्याकडलं विशेष लक्ष देऊन हे अन्न क्षेत्राला गॅस पुरवठा व्यवस्थित व्हावा या दृष्टीकडून काळजी घेऊन हे मोफत अन्न क्षेत्र आहे. त्यांना भक्तांची मोफत सोय होते, गोरगरीब भक्तांची सोय होते. त्याकडे कटाक्षाने लक्ष देऊन आमच्याकडं आमच्या मागणीस पाठिंबा द्यावा अशी आमची विनंती आहे. किती गॅस साठा शिल्लक आहे जिल्हा प्रशासनाला काय निवेदन आहे? 4 ते 5 दिवसाचा साठा आमचा या ठिकाणी शिल्लक आहे. त्यानंतर मात्र आम्हाला पर्याय शोधण्याचे पर्याय नाही आहे. या तत्पूर्वी आम्ही प्रशासनाला अशी विनंती करतो की आम्हाला गॅस पुरवठा तुम्ही सुरळीत करावा. जे गॅस कंपनीचे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनाही आम्ही संपर्क केलेला आहे की आम्हाला गॅस पुरवठा किमान करावा. ते आमच्या अन्न क्षेत्र बंद पडू नये आणि आमच्या लोकांच्या भक्तांचा कुठला संकट येऊ नये. आता जवळजवळ 100 कर्मचारी आमचे या ठिकाणी काम करतात. जर गॅस पुरवठा जर कमी होत आला आणि पदार्थ कमी झाला काही कर्मचाऱ्यांना आम्हाला घरी बसावं लागेल, सुट्टी द्यावी लागेल. असं काही होऊ नये अशी आमची इच्छा आहे. त्यांचंही पोट जवळ 100 कुटुंबाचं चरितार्थ आमच्या या अन्न क्षेत्रावर चालतो. याचाही सरकारनं थोडा विचार करावा. मसाले भात, भाजी, आमटी, खीर, ताक हे पदार्थ आम्ही देतो. जास्तीत जास्त आम्हाला खिरीच्या वेळेला जो खिरीचा गहू असतो तो पूर्ण शिजवावा लागतो, गूळ पूर्ण शिजवावा लागतो. त्यासाठी आम्हाला जास्त गॅस तिथे वापरला जातो आणि त्यामुळे आम्हाला गॅसची तुटवडा जाणवतो. खीर बंद करायला शिरा हा पर्याय आम्हाला द्यावा लागेल की पटकन शिरा होणार आहे. खीर बंद केलं अंबाबाई हा मुख्य प्रसाद आहे. भक्तांची ओढ आहे किंवा आम्हाला अंबाबाई महाप्रसाद खीर प्रसाद मिळावं तेच आपण बंद ठेवलं तर भक्तच नाराज होतो. याचाही आम्हाला विचार करण्याची गरज आहे. आता सध्या परीक्षेचे सीझन आहे तर 4,000 लोक या ठिकाणी सरासरी लाभ देत असतात. गर्दीचा आकडा 5,000 ते 6,000 रुपयाच्या पुढे जातो आणि उत्सवाचा आकडा जास्त असतो. त्यामुळे आम्हाला ह्या गोष्टीकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे.